खासगीतल्या गोष्टी बाहेर आल्या तर पार्श्वभूमीही बाहेर येईल, अमोल कोल्हेंचं अजितदारांना उत्तर. अजित पवारांचा अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात पाहणी दौरा. काल दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा काहीही संबंध नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी. भाजपने मोदींसंदर्भात छापलेले पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे. संजय राऊतांचा भाजपवर घणाघात. राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष. आता तरी आमच्यासोबत आघाडीचा विचार करा. इम्तियाज जलील यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीचा प्रस्ताव. सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येण्याची शक्यता. एबीपी सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल. राज्यातही अटीतटीची लढाई. कुठलाही सर्वे असो, देशात हवा फक्त मोदींचीच. एबीपी सी वोटरच्या सर्वेवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. लोकसभेत भाजप 40 पार जाणार, फडणवीसांचं वक्तव्य. काँग्रेसच्या नागपुरातील सभेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात 80 सदस्यांची समिती स्थापन. 28 डिसेंबरला काँग्रेसची है तैयार हम रॅली. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या विशाल गोरडे विरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईतील बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन. एबीपी माझावर 10 लाख वाहनं घेऊन मुंबईत धडकणार. दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार. राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह. नृसिंहवाडीमध्ये जन्म सोहळा तर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात भक्तांची गर्दी. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारीऐवजी 2 मार्चला होणार. कोकण रेल्वे मार्गावर 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कळंबणी बुद्रुक ते कामथे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 वेगानं पसरतोय. आवश्यक खबरदारी घेण्याचा जागतिक संघटनेचा इशारा. देशात 4054 सक्रिय रुग्णांची नोंद. मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 4 दिवसांपासून थांबवलेलं विमान मुंबईत दाखल. 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.